आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अथर्व हॉलमध्ये विचार करत बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं की मीरा वेदाला सांगत असते की वेदा, माझी एक वस्तू हरवली आणि तीच मागितली मी बाप्पाकडे. तिथे अजित येतो. अजित अथर्वकडे बघून बोलतो की अथर्व, ह्यावेळी वाचलास, पण दरवेळीच असं होणार नाही. तुझा गेम ओव्हर केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तिथे अंबिकाही येते. तेव्हा अजित तिथे येतो आणि चेअरवर बसायला लागणार तेवढ्यात अंबिका मॅजिक करते आणि अजित खाली पडतो. अथर्वचं लक्ष जाणार तेवढ्यात अजित स्वतःला सावरतो आणि बोलतो की तूच म्हणाला होतास ना की घरातलं फर्निचर यूज नाही करायचं, म्हणून बसलो खाली. तेव्हा अंबिका अथर्वला बोलत असते की अथर्व, तुम्ही सावध राहा, हा नालायक माणूस तुमच्या जीवावर उठणार आहे. तेवढ्या तिथे मंजिरी येते आणि अजितला बोलते इथे बसून काम करणार आहेस. तेव्हा अजित दचकतो. तेव्हा अजित बोलतो नाही, सहजच बसलोय. तेव्हा मंजिरी बोलते मला एकट्यात अथर्वशी काहीतरी बोलायचं आहे, आज जा. अजित तिथून जातो. अंबिकाही जाते. तेव्हा अथर्व बोलतो काय झालं आई, बोल ना. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मीराने आपल्या घरासाठी खूप काही केलं आहे. शिवाय दादासाहेब म्हणे की तिच्यासाठी मला काहीतरी द्यायचं आहे. शिवाय काय द्यावं, त्यासाठी मला एक गोष्ट आठवली. तेव्हा अथर्व बोलतो कुठली गोष्ट. तेव्हा मंजिरी बोलते की आपण तिला असं काही गिफ्ट द्यायला हवं की ज्याच्यामुळे तिला खूप आनंद होईल. तेव्हा मंजिरी बोलते फक्त त्यासाठी मला तुझी मदत लागेल. तेव्हा अथर्व बोलतो सांग ना, काय गिफ्ट आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तिची हरवलेली बहीण. अथर्व, मीराने वेदासाठी खूप काही केलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी हे केलं तर तिच्या उपकारांचे पांग फेडता येतील. म्हणून मला असं वाटतं की काहीही झालं तरी आपण सगळे मिळून तिच्या बहिणीला शोधूया. तेव्हा अथर्व बोलतो आय कांट बिलीव्ह इट, म्हणजे आपले विचार किती जुळतात. तेव्हा मंजिरी बोलते म्हणजे. तेव्हा अथर्व बोलतो तू आत्ता मला जे सुचवलं ना तोच विचार माझा चालू होता. तेव्हा माया गुपचूप हे ऐकत असते. तेव्हा अथर्व बोलतो मीरा आपल्या बहिणीला किती मिस करते हे दिसतंच. तेव्हा मंजिरी बोलते हो, तिच्या चेहऱ्यावर ते दिसतंच. तेव्हा अथर्व बोलतो आई, मी तिला सांगितलं होतं की तिची बहीण शोधण्यासाठी मी तिची मदत करेन, पण तसं काही करू नाही शकलो आहे. इकडे माया बोलत असते की मीराच्या बहिणीचं आता मध्येच काय, तिचं काय करायचं आहे. तेव्हा अथर्व मीराला बोलत असतो तू बघितलंस आईला तुझी किती काळजी आहे, त्यांनाही हीच इच्छा आहे की तुझी आणि तुझ्या बहिणीची भेट व्हावी. तेव्हा मीरा बोलते आई आहेत ना त्यांना लेकीची काळजी असणारच. तेव्हा अथर्व बोलतो प्रत्येक आई ग्रेट असते आणि माझी आई पण ग्रेटच आहे, पण यानंतर माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणखी वाढला आहे. तेव्हा मीरा बोलते या घरातल्या माणसांना ना माझ्याबद्दल सगळं कळतंय, यापेक्षा मला काय हवं आहे. तेव्हा अथर्व तिच्या जवळ येतो आणि बोलतो नाही मीरा, ही तू कमवलं आहेस. आपण जे दुसऱ्यांना देतो आपल्याला त्याच्याकडनं परत तेच मिळतं. मग ती कामाची जागा असो, मैत्री असो किंवा नातं. तू या घरच्या लोकांना आदर आणि प्रेम दिले आणि आता त्यांच्याकडनं सुद्धा परत तुला तेच मिळतंय. तेव्हा मीरा अथर्वला म्हणते की वेदाचे बाबा, मला ना एक भीती वाटते, आपल्याला माझी ताई मिळेल ना. तेव्हा अथर्व बोलतो अगं का नाही भेटणार मीरा, इनफॅक्ट बाकीच्या गोष्टी आपण बाजूला ठेवून या गोष्टीकडे जास्त महत्त्व देऊया, हे आपल्यासाठी प्रायोरिटी असेल. ओके, शोधून काढू आपण तुझ्या बहिणीला. इकडे माया मंजिरीकडे येते आणि बोलते मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते दार लाव. तेव्हा माया बोलते मला सांगा, तुम्हाला आत्ता मीराच्या बहिणीचा शोध का घ्यायचा आहे. तेव्हा मंजिरी बोलते मला वाटलंच होतं तुला हा प्रश्न पडणार आहे. तेव्हा माया बोलते मग पडणारच ना. नाही, आधी तुम्ही ठरवा की तुम्हाला मीराचं चांगलं करायचं आहे की वाईट करायचं आहे. तेव्हा मंजिरी उठते आणि मायाकडे येते आणि बोलते ते ठरवलं आहे म्हणूनच मीराच्या बहिणीला शोधायचं आहे. आता अथर्व मीराला घेऊन वेगवेगळ्या आश्रमात जातील तिचा शोध घ्यायला. पण मीराची बहीण ज्या अनाथ आश्रमात होती, पण त्या अनाथ आश्रमात सगळ्यात आधी तू पोहोचशील. तेव्हा माया बोलते अहो पण मीराची बहीण कोण आहे, काय, तिचं नाव काय, मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते ऐकलं तर कळेल, त्यासाठी आधी ऐकावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते रामपुरींचं जे अनाथ आश्रम आहे तिथे तू जायचंस. तेव्हा मंजिरी सगळा प्लॅन मायाला सांगते. तिच्या हातात एक कागद असतो, तो माया घेते आणि वाचते आणि बोलते काय प्लॅन आहे तुमचा नक्की. आणि मग अथर्व आणि मीराचा शोध या फॉर्मपाशी येऊन थांबेल. मग त्यांना कळेल मीराची सख्खी बहीण कोण आहे ती. तेव्हा मंजिरी मायाजवळ जाते आणि बोलते ती तू असणार आहेस माया. तेव्हा माया बोलते व्हॉट, ही फालतू गोष्टी मला नाही जमणार आणि मी त्या मीराची बहीण नाही होणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते अथर्वशी लग्न करायचं असेल तर त्याआधी तुला मीराची बहीण व्हावीच लागेल माया. तेव्हा माया बोलते नाही मॅडम, मला नाही जमणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते विचारत नाही आहे हे, तुला सांगतीये. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिकाच्या खुनाचं रहस्य मी अजून कोणाला सांगितलेलं नाही आहे माया. तेव्हा मंजिरी बोलते सांगू नाही ना, जा कामाला लाग.
आज दिवसभर कदाचित तुला बाहेर राहावं लागू शकतं. तेव्हा माया बोलते ठीक आहे. मीराच्या बहिणीचा शोध घेत अथर्व अनाथ आश्रमातच पोहोचेल असं कशावरून. तेव्हा मंजिरी बोलते त्याची काळजी तू नको करूस, तू तुझं काम कर. इतके दिवस म्हणत होतीस ना की माझ्यावर काही जबाबदारी टाकत नाही म्हणून, आता टाकली आहे तर ते काम नीट कर. तेव्हा माया गेल्यावर मंजिरी बोलते की मीरा, तुझ्या आणि माझ्या खेळाला आता खरा रंग चढणार आहे. इकडे दुसऱ्या दिवशी मीरा आणि अथर्व तयार होऊन येतात. तेव्हा मंजिरी बोलते की कुठे बाहेर चालला आहेत का, छान दिसत आहेत. तेव्हा अथर्व बोलतो आई, आपण मिळून जे मीराला गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे ना तेच. तेव्हा मंजिरी बोलते की अरे वा, माझं बोलणं मनावर घेतलं वाटतं. तेव्हा मंजिरी बोलते चांगलं आहे, नक्की यश मिळेल. मीरा, तुझी बहीण नक्की सापडेल. तुझा जेवढा माझ्यावरती विश्वास आहे ना तेवढाच तुझा जेवढा स्वतःवरती विश्वास आहे ना तेवढाच माझ्या मुलावरती पण ठेव. तो तुला निराश नाही करणार. तेव्हा मीरा मंजिरीच्या पाया पडते आणि बोलते आईसाहेब, तुम्ही आणि वेदाच्या बाबांनी इतका विचार केला ना म्हणूनच सगळं घडतंय. तेव्हा मंजिरी बोलते की मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल की तुझी बहीण नक्की सापडेल. तेव्हा तिथे माया पण येते. तेव्हा अथर्व मायाकडे बघतो आणि बोलतो आई, आम्हाला यायला उशीर होईल, मी निघतो. तेव्हा अथर्व आणि मीरा जातात. तेव्हा माया बोलते मंजिरीला की मॅडम मी रेडी आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ मीरा, तुझं काम सोपं आहे. ते काम करताना चूक होऊ देऊ नकोस, आणि चूक झाली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो तुला कल्पना आहे. इकडे अथर्व आणि मीरा गाडीत जात असतात. तेव्हा अथर्व बोलतो मीरा, एवढी नर्वस का आहेस. तेव्हा मीरा बोलते की सगळे देवीची प्रार्थना करतात, मीही तिचं सगळं केलं, बाप्पाचं पण मी सगळं केलं, पण विसर्जनाच्या वेळेस जाताना मी त्याच्याकडे हट्ट धरला होता की मला माझी ताई परत पाहिजेच. आणि बघा ना, आज आपण माझ्या ताईला शोधायला चाललो आहे. इकडे माया पण जात असते आणि बोलते मला कळत नाही मंजिरी मॅडमने मला हे काम का दिलं असेल. तेव्हा माया बोलते ती मीरा माझी बहीण, अथर्वसाठी हा अट्टहास चालला आहे, नाही तर तिची लायकीसुद्धा नाही आहे माझ्या बाजूला उभं राहण्याची. इकडे अथर्व मीराला बोलत असतो की हे सगळं बाप्पानेच घडवून आणलं आहे. तेव्हा मीरा बोलते की मला सगळं माहीत नाही, पण माझा आज इतका आत्मविश्वास वाटतो आहे मला स्वतःवर की मला माझी ताई नक्की भेटणार. तेव्हा अथर्व बोलतो ऑफकोर्स सापडेल मीरा, ऑफकोर्स सापडेल, फक्त आपल्याला तिला शोधण्याची पद्धत बदलावी लागेल. तेव्हा अथर्व बोलतो की जेव्हा तुझी ताई हरवली तेव्हा तू खूप लहान होतीस राईट, सो तुला तिच्याबद्दलचं काहीच आठवत नसणार. आपल्याला तेव्हाची सगळी माहिती शोधून काढावं लागेल, आपल्याला तो पास्ट शोधून काढावा लागेल. तेव्हा मीरा बोलते की तेव्हा काय घडलं हे आपल्याला नागनाथ काकाच सांगू शकतात. तेव्हा अथर्व बोलतो ओ ग्रेट, मग आपण पहिले तुझ्या घरी जाऊया. इकडे मायाला अथर्व आणि मीराची जवळीक आठवत असते, तिला त्यांच्या त्या जवळीक आलेले सगळं आठवत असतं. तेव्हा माया बोलते की अथर्वसाठी मी अंबिकाचा जीव घेतला, आता सिम्पल फ्रॉड करायचा आहे ना तोही करून टाकेल, आणि मग सगळ्यांनाच कळेल की अथर्वसोबत फक्त मीराच नाही, अथर्वसोबत मीरा नाही, फक्त मायाच शोभते. इकडे मंजिरी मार्जरीला सांगत असते की आता माया मीराच्या आधी तिकडे पोहोचून सगळं सांगितलेलं काम करेल. तेव्हा मार्जरी सांगत असते की मंजिरी, आता तुला एका महत्त्वाच्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल. अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तिचं श्राद्ध घातल्याशिवाय तिच्या आत्म्याला कैद करणं हे शक्य नाही, हे विसरू नको. तेव्हा मंजिरी बोलते मी काहीही विसरली नाही आहे मार्जरी. तेव्हा मंजिरी बोलते आपल्या कार्यातला सगळ्यात मोठा अडथळा त्या दोघी बहिणी आहेत. मनुष्य आणि आत्म्याला वेगळं करणं गरजेचं आहे, त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. तेव्हा मार्जरी बोलते फक्त प्रयत्न करून चालणार नाही, त्या दोघी आपल्यासाठी मोठा धोका आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मला सगळ्यात पहिले अंबिकाची खरी ओळख त्या आश्रमातून मिटवू दे, त्यानंतर मी तिच्या आत्म्याला कैद करण्याचं कार्य करू शकते. एकदा का आपल्याला मीरा आणि त्या अंबिकाला एकमेकांपासून लांब करता आलं तर मग वेदाला मारणं सोपं जाईल. मीरा इकडे गाडीत विचार करत असते, तिला सारखं आठवत असतं की तिची ताईसाठी काय काय झटापट केलेल्या असतात तिने. तेव्हा ती खूप अस्वस्थ होते. तेव्हा अथर्व बघतो तिच्याकडे आणि गाडी साईडला घेतो आणि बोलतो मीरा काय झालं तुला त्रास होतोय का, तुला मळमळतंय गाडीत, तुला पाणी हवं का. तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा अथर्व बोलतो मग तू एवढी डिस्टर्ब का दिसतेस. तेव्हा मीरा बोलते ताई हरवली होती तो दिवस आठवतोय, सगळं पुसट आठवतोय, काही असं स्पष्ट आठवतच नाहीये. तेव्हा अथर्व बोलतो काय आठवतंय. तेव्हा मीरा सगळ्या जुन्या आठवणी त्याला सांगत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.